आमचं एकच लक्ष आहे, अभी नाही तो कभी नाही. एक मराठा, एक मराठा. अरे आपलं तुमचं नातं काय, तुमचं नातं काय, एक मराठा. देख रहे हैं अब तक न्यूज चैनल. अखिल भारतीय मराठा महासंघ के राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र जी कोंडरे, इन्होंने एक इमीडिएटली महासभा का आयोजन नासिक शहर में किया है, जिसमें मराठा समाज को आ रही दिक्कत, परेशानियां, दुश्वारियां और कई समस्याओं पर अहम बैठक बुलाई है. उसी के साथ साथ 13 अगस्त को नासिक में मराठा संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटिल, इनकी यहाँ पर एक महारैली भी होने वाली है, जिसको लेकर एक बैठक का आयोजन आज नासिक शहर में भारतीय अखिल मराठा महासंघ की ओर से किया गया है, जिसमें मालेगांव शहर व तालुका के मराठा महासंघ के सभी पदाधिकारी वो मराठा समाज समर्थक वो मराठा समाज आरक्षण को लेकर एक्टिव रहने वाले सभी लोगों ने आज मालेगांव शहर व तालुका से एक बड़ी संख्या में नासिक के लिए अपना सफ़र शुरू किया है. नासिक में एक बड़ी महासभा होने जा रही है, जिसमें मराठों की समस्या और उनके आने वाले बच्चों के भविष्य पर मुस्तकबिल के लिए तय किया जाएगा. उसी के संदर्भ में आज नासिक में एक महा बैठक बुलाई गई है, जिसका नेतृत्व कर रहे हैं अखिल भारतीय मराठा महासंघ के राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र जी कोंडारे. आज यहाँ पर हम आपको दिखा सकते हैं कि कहीं गाड़ियों के तापे के साथ मालेगांव शहर व तालुका के मराठा महासंघ के पदाधिकारी एक महाबैठक के लिए, महासभा के लिए निकल चुके हैं, जो मराठों का मुस्तकबिल तय करेगा, मराठा समाज के आने वाले बच्चों का मुस्तकबिल तय करेगा. तो आइए सुनते हैं कि मराठा समाज इस संघर्ष में कितना संगठित है. अभी नाही तो कभी नाही. जेवढे भी मराठा समाजाचे बंधू आहेत, त्यांनी लाखोच्या संख्येने तिथे यायचंय आणि आपलं जे मत आहे तिथं मांडायचंय. आणि हे मत मांडताना एकच लक्ष ठेवायचं, अभी नाही तो कभी नाही. जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे झालेलं होतं तेच परत आपल्याला आणायचं आहे. 12 बलुतेदारांना, 18 पगड जातींना घेऊन आपल्याला चालायचं. आपल्याला कोणत्याही जातीला, धर्माला न दुखावता फक्त एकच लक्षात ठेवायचंय, आपल्याला फक्त आणि फक्त ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे. बाकी कुठल्याही काही नाही. आम्ही ना कोणत्या जाताबद्दल बोलतोय ना कोणत्या धर्मामध्ये बोलतोय. फक्त आमचा जो हक्क आहे तो मराठ्यांचा तेवढाच म्हणतोय. आणि मराठ्याची एकच मागणी आहे, आमच्याले जे मुलं शाळेत जातात, मुली शाळेत जातात, त्यांना काय लागतं आणि काय नाही हे सगळ्यांना माहिती आहे. जगच्या दुनियावरती कोण राज्य करताय आणि कोण नाही हे सगळ्यांना माहिती आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंडरेजी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे अधिवेशन मराठा महासंघाचं बोलवण्यात आलं आहे. आज आम्ही मालेगाव शहरातून तालुक्यातून महिला आघाडी, मराठा महासंघाचे पदाधिकारी, दाभाडी शहराचे पदाधिकारी व संपूर्ण मालेगाव तालुक्यातील पदाधिकारी आम्ही नाशिकला जात आहोत. अनेक भरपूर कार्यकर्ते आता येत आहेत. लवकरच आता आम्ही नाशिक येथे जाणार आहोत. जय जिजाऊ, जय शिवराय. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने नाशिक येथे महाअधिवेशनाची जोरदार तयारी सुरू आहे. राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय राजेंद्र कोंडरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने महाअधिवेशनासाठी आम्ही मालेगाव तालुका शहर तालुक्यातून हजारोच्या संख्येने सर्व मराठा समाज बांधव जातो आहे. त्याच्यासाठी सर्व गावोगावी तयारी आहेत. अनेक गावाहून आपले स्वयंपूर्तीने सर्व मराठा समाज बांधव या अधिवेशनासाठी सकाळपासून नाशिक येथे पोहोच झालेले आहे. अखिल भारतीय मराठा महासंघ मालेगाव तालुका व सगळे पदाधिकारी मालेगावातनं आमचा नाशिक इथे मेळावा आहे. कोंडरे साहेबांनी सगळ्यांना आदेश दिलेले आहे. सगळ्या तालुका खेडे या भागातनं, शहरातले या भागातनं पूर्ण नाशिक पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी सगळ्यांना आव्हान केलेले का नाशिक येथे या मराठा समाजाच्या काही मागण्या आहेत, त्या मागणींच्या संदर्भात तिथे आम्ही जातोय. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष कोंडरे साहेब हे आम्हाला तिथे मार्गदर्शन करणार आहेत. जय जिजाऊ, जय शिवराय, चला नाशिक. आज
आम्ही नाशिक येथे अखिल भारतीय मराठा महासंघाने राष्ट्रीय अधिवेशन ठेवलेलं आहे. तरी आम्ही सर्व महिला आघाडीच्या अखिल भारतीय मराठा महिला आघाडी आम्ही सर्व नाशिक येथे अधिवेशनासाठी जातोय. तसंच सकल मराठा समाजाचे काय मागण्या आहेत, मराठा समाजाने काय गमावलं आहे आणि काय कमवलं आहे, तसेच काय केलं पाहिजे मराठा समाजाने आणि मराठा समाजासाठी आपण काय करू शकतो याच्यासाठी आजचं हे अधिवेशन आमचे कोंढरे साहेब यांनी ठेवलेलं आहे. तरी त्यासाठी मराठा समाजासाठी आम्ही सर्व एकवट झालेलो आहोत आणि नाशिक इथे चाललो. जय जिजाऊ जय शिवराय.